आता अवघ्या काही मिनिटातच भारतीय संघ हा मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल होणार आहे आणि त्यासाठी तोबा गर्दी झालेली आपल्याला दिसून येते। सध्या आपण आहोत ट्रायडंट परिसरात आणि बघतोय की हजारोंच्या संख्येने चाहते इथे दाखल झालेले आहेत आणि मोठा जल्लोष इकडे साजरा केला जातोय। सगळ्या चाहत्यांना वाटतंय की टीम आधी ट्रायडंट हॉटेलला येणार आहे आणि त्यामुळे मोठी गर्दी इकडे सगळ्याच चाहत्यांनी इकडे केलेली दिसून येते। तुम्ही कधीपासून इकडे थांबलेले आहात आणि कसं वाटतंय? ॲक्च्युली आता आम्हाला 1 तास झालं आहे पूर्ण इकडे येऊन आणि खरंच खूप मजा येते। म्हणजे एक एक्साइटमेंट लेवल, एक नेक्स्ट लेवलचं एक्साइटमेंट आणि वेट करतोय आम्ही कधी टीम इंडिया बाहेर येईल आणि आम्ही तिकडे त्यांना बघू आणि खरंच खूप मजा आहे। एकदम वेगळी फिलिंग आहे। काय पूर्ण जर्सी वगैरे घालून एकदम तयारीनिशी आलेला आहात तुम्ही? एकदम मला चांगलं वाटतं कारण की आम्ही रोहित शर्माला भेटायला आलो। मी रोहित शर्माचा खूपच मोठा फॅन आहे म्हणून मला खूपच एक्साइटमेंट झाली रोहित शर्माला भेटून। त्याच्या नंबरची जर्सी पण घातली। तुम्ही कुठून आलेला आहात? मी नवी मुंबईमधून आलो आहे, पण लाईक ऑफिस पण आता सोडून इकडे आलो आहे पहिले इथे सेलिब्रेट करायला। 11 वर्षानंतर भारताला पुन्हा एकदा विश्वचषक मिळालेला, 13 वर्षानंतर विश्वचषक मिळालेला आहे। कसं वाटलं जेव्हा भारताने विश्वचषक जिंकला? मी लय खुश आहे आणि मी म्हणजे लय आभार मानतो आमच्या रोहित शर्मा आणि आमच्या टीमसाठी जे केले आहेत। मी लय खुश आहे त्यासाठी। पण आम्ही जे गेम प्लॅन होता आणि जे हार्डवर्क होता ना रोहित शर्माचा, विराट कोहली म्हणजे बोलतात आहे लोक काय नाही खेळतात आहे। आज जेव्हा भारतीय संघ तुम्हाला प्रत्यक्ष दिसेल बसवरती तेव्हा कसं सेलिब्रेट कराल तुम्ही? आता तर माझ्याकडे काय बोलण्याशी शब्द नाही, आता काय बोलू मला म्हणजे सुचत नाही। तर मी तर लय खुश आहे आज बघायला विराट कोहली, रोहित शर्मा आणि सगळ्यांना। पण सेलिब्रेशन कसं असेल सगळ्यांकडून? लोक लांब म्हणून आले आहेत फक्त एक झलक बघायला। ते रोहित शर्मा जे आमच्यासाठी कप आणलेत, ते ऑल 11 प्लेयरने जे आपल्यासाठी कप आणलेत त्यांचा आम्ही खूप आभार मानतोय। 13 वर्षानंतर एवढे आम्ही जन्मामध्ये नाही आलेलो जेव्हा आम्हाला कप भेटलेला। आता जेव्हा आमचे दादांनी सांगितलेलं 83चा वर्ल्ड कप, 2007चा आमच्या बाबांनी सांगितलेला, आता आम्ही बघतोय वर्ल्ड कप 2024चा। आता आम्ही देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा। तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।